बुद्ध ईश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं देशभर स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येत आहे. हा योग आंबेडकर चळवळीसाठी सुद्धा मोठाच आहे, कारण आजच्या दिनी वामनदादा कडक यांची जयंती ही आहे, त्यांचा जन्मदिवस आहे. या दिवसाची आठवण आपल्या सगळ्यांना असणार आहे. वामनदादा कडक हे आंबेडकर चळवळीचं चालतं बोलतं विद्यापीठ होतं. वामनदादा कडक हे जरी फार मोठे डिग्र्या घेतलेले नसले, फार मोठे शिकलेले नसले, तरी वामनदादा कडक हे असं व्यक्तिमत्व होतं की ज्यांच्या लेखणीतून आणि ज्यांच्या सुमधुर आवाजातून महाराष्ट्र फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून भारतभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं प्रबोधन त्यांनी आपल्या गीतांच्या माध्यमातून केलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला ही वाटते की वामनदादा कडक यांना फार मोठ्या शिक्षणाचा लाभ जरी मिळाला नाही, तरी त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांनी लिहिलेली गीतं, त्यांनी समाजाचं केलेलं प्रबोधन, या सगळ्या गोष्टी लक्षात घेतात आज वामनदादा कडकवर PhD होतात. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे असं मी मानतो. अशी माणसं आज अत्यंत दुर्मिळ आहेत. एक जलसेकार म्हणून वामनदादांना आपण अनेक वर्ष पाहिलेलं आहे. पुण्याच्या या भूमीमध्ये वामनदादा कडकांनी अनेक कार्यक्रम केले, अनेक ठिकाणी त्यांचे कार्यक्रम झाले आणि सर्व थरातून त्यांचे कार्यक्रम झाले. वामनदादा कडक हे एक कव्वालमधून गाजले. वामनदादा कडक हे भावगीतामध्ये अग्रणी राहिले. वामनदादा कडक भक्तिगीतामध्ये अग्रणी राहिले. वामनदादा कडक हे राष्ट्रीय गीतातूनही समोर आले. वामनदादा कडकांचं काम हे अत्यंत मोलाचं आणि स्मरणीय आहे. आज त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी तथागत कॉम्प्लेक्सवर आमचे नगरसेवक उत्तमजी खंदारे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमासाठी सन्माननीय दादारावजी पंडित आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते या ठिकाणी मिलिंद कांबळे, अयूब कुरेशी, या ठिकाणी ॲडव्होकेट धम्मा डोंगरे नगरसेवक आणि नगरसेवक पप्पू कदम, ही सगळीच मंडळी आणि पुणेमध्ये आंबेडकर चळवळीत काम करणारे अनेक सहकारी ससाने, हे सगळेच या ठिकाणी, सुनीलजी जाधव नगरसेवक, हे सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत. मला या गोष्टीचा अभिमान आहे की आज आंबेडकर चळवळीतील सर्वच लोक अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी जमले आणि या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी अभिवादन करून त्या ठिकाणी मी वामनदादा कडक यांच्या स्मृती विद्यार्थ नतमस्तक होतो. जय